जर मी तुम्हाला सांगितलं की गुगलवर ज्या सक्सेस स्टोरीज तुम्ही वाचता त्यापेक्षा 10 पट जास्त क्रेजी गोष्ट एका छोट्या सिनेमा कॅन्टीनमध्ये घडली होती, तर इमॅजिन करा एक अशी जर्नी जेथे 0 कॅपिटल, 0 ब्रँड व्हॅल्यू, फक्त 2 हातांची मेहनत, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि क्लॅरिटी होती. आणि ही छोटीशी सुरुवात करणारा स्नॅक बिझनेस पुढे जाऊन एके दिवशी जगभरातील मोठ्या फूड्स जायंट्सला टक्कर देऊ शकला. एक साधी सायकल, एक छोटं कॅन्टीन आणि थोडं ऑब्झर्वेशन इतकं मोठं बदलू शकतं. होय, हे खरंच घडलं आहे. हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केसेड एक्सपर्ट, आणि आज आपण शोधणार आहोत एक ऑर्डिनरी स्नॅक बिझनेस एक्स्ट्राऑर्डिनरी एम्पायर कसा बनला. ही पूर्ण केस स्टडी नीट समजून घेण्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता याची केस स्टडी तुम्ही ऐकायला तयार आहात का? तोच ब्रँड आज लाखोच्या टिफिन पॅकेट्स आणि सेल्समध्ये आहे. होय, तो म्हणजे बालाजी वेपर्स. गुजरातमधल्या धुंदल्या दोराजी या छोट्या गावात चंदूभाई विरानी यांचा जन्म झाला. ते अशा गावात राहायचे तेथे अनेक घरात तर लाईटसुद्धा नव्हती. लोक शेती करूनच आपलं पोट भरायचे. 1972ला खूप मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळात विरानी कुटुंबाची शेतीसुद्धा गेली. त्यानंतर 17 वर्षाच्या चंदू विरानी कामाच्या शेतात भाऊसोबत राजकोटला गेले. त्यांनी खतांचा एक छोटासा धंदा सुरू करण्याचा विचार केला, पण पहिल्याच दिवशी त्यांची फसवणूक झाली. डुप्लिकेट माल मिळाला आणि पैसे पण गेले. धंदा बंद पडला आणि चंदू विरानी पुन्हा एकदम शून्यावर आले. पण चंदूभाईच्या मनात मात्र एकच गोष्ट ठाम होती, रिकाम्या हाताने गावाला परत जायचं नाही. काम शोधता शोधता ते ॲस्ट्रॉन सिनेमामध्ये पोहोचले. तेव्हा त्यांना पगार फक्त 90 रुपये महिना होता. पण त्यांना पगारापेक्षा शिकणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी तेथे पोस्टर लावणं, तिकीट फाडणं, साफसफाई, दारं सांभाळणं, सीट दुरुस्ती, जे काम मिळालं ते मनापासून त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यांची मेहनत पाहून सिनेमा मालक खूप खुश झाला आणि त्यांनी चंदूभाईंना कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्टर दिला 1000 रुपये महिन्याने. त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली, कॅन्टीनमध्ये मेनली 3च गोष्टी विकल्या जायच्या: मसाला सँडविच, पॅटेटो वेफर्स आणि बेवरेज. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त विक्री वेफरची होत होती. कॅन्टीनचा साधारण 80% सेल फक्त वेफर्समुळे होत होता, आणि तेही इंटरव्हलच्या 10 ते 15 मिनिटाच्या वेळेत. पण प्रॉब्लेम असा होता की वेफर्स देणारे सप्लायर्स कधी उशिरा यायचे, कधी कमी माल द्यायचे आणि कधी तर मालच नसायचा. इंटरव्हलमध्ये स्टॉक नसला की कस्टमर परत जायचे आणि कॅन्टीनचं थेट नुकसान व्हायचं. चंदूभाईने सगळं 6 वर्ष सहन केलं. शेवटी त्यांनी विचार केला, असं किती दिवस चालणार, त्यापेक्षा आपण स्वतःच वेफर्स बनवायचे का? कारण क्वालिटीवर कंट्रोल राहील. बाहेरून येणाऱ्या वेफरची क्वालिटी कधी चांगली कधी वाईट असते. आपण स्वतः बनवले तर वेफरची क्वालिटी कायम एकसारखी ठेवता येईल. क्वालिटीवरही कंट्रोल ठेवता येईल. आवश्यकतेनुसार जितका स्टॉक हवा तितकाच आणि वेळेवर तयार करता येईल. प्रॉफिट डबल होणार, म्हणजे बाहेरून माल आणायचा खर्च वाचेल, मधला सप्लायर काढला जाईल आणि प्रॉफिट थेट दुप्पट होईल. सिनेमा हॉलच्या जवळ एक हनुमान मंदिर होतं. त्याच मंदिरातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला वेफर्सचं नाव ठेवलं बालाजी वेपर्स. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 10,000ची छोटी गुंतवणूक होती. घराच्या कंपाऊंडमध्येच एक छोटंसं शेड बांधून त्यांनी काम सुरू केलं. मोठ्या इंडस्ट्रीयल मशीन खूपच महाग होत्या, म्हणून चंदूभाईंनी एक वेगळाच उपाय केला. मशीनचे भाग वेगवेगळे घेऊन फक्त 5,000 रुपयामध्ये स्वतःची मशीन तयार केली. दिवसा ते कॅन्टीनमध्ये काम करायचे आणि रात्री घरी बसून वेफर्स तळण्याचं काम करायचे. लेबरचा खर्च वाचवायचा म्हणून संपूर्ण परिवार एकत्र बसून वेफरचं पॅकिंग, तळणं सगळं काम करत होते. चंदूभाईने एक खूप मोठी गोष्ट लवकर शिकली होती, इंडियन कस्टमरला व्हॅल्यू फॉर मनी हवं असतं. हे समजून त्यांनी एक जबरदस्त डिसिजन घेतला. कॉम्पिटिटर कंपन्यांच्या तुलनेत 25 ते 30% जास्त वेफर्स पॅकेटमध्ये भरायला सुरुवात केली. कस्टमरला लगेच वाटायचं, अरे हे पॅकेट तर जास्त भरलेलं आहे. टेस्टबद्दल तर चंदूभाईंना खास अनुभव होता. ते गुजरातमध्येच मोठे झाले होते, म्हणून लोकांना कोणता फ्लेवर आवडतो, कोणती चव जास्त चालते हे त्यांना चांगलं कळायचं. सुरुवातीला त्यांची वेफरची सप्लाय फक्त ॲस्ट्रॉन सिनेमाच्या कॅन्टीनपर्यंतच होती.
नंतर त्यांनी गर्ल्स स्कूल्समध्ये वेफर्स द्यायला सुरुवात केली. हळूहळू हे वाढत गेलं आणि त्यांच्या हातात 25 ते 30 दुकानांची डिलिव्हरी आली. पण एक मोठी समस्या होती. चंदूभाई सायकलवरून वेफरचे सप्लाय करायचे आणि सायकलवरून जाताना दुकानदार त्यांच्याकडे भीक मागायला आलेल्या माणसासारखं बघायचे. कुठे डिसरिस्पेक्ट, कुठे निग्लेक्ट आणि कुठे ह्युमिलिएशन असं खूप काही त्यांना सहन करावं लागायचं. पण विशेष म्हणजे ह्या अपमानाने चंदूभाईंना थांबवलं नाही. उलट याच अपमानाने त्यांच्या आतली आग अजून पेटली आणि त्यांनी मनाशी ठरवलं, एक दिवस हेच लोक आमचे वेपर्स मागतील. वेफरचं प्रोडक्शन वाढत होतं, पण प्रोडक्शन वाढलं तसं क्वालिटी कमी होऊ लागली. कधी पॅकेजिंग खराब, कधी पॅकेटमध्ये हवेपेक्षा जास्त हवा, कधी वेफर्स बासी, अशा खूप कंप्लेंट येऊ लागल्या. आणि त्यांनी अगदी शून्यापासून पॅटेटो सायन्स शिकायला सुरुवात केली. त्यांनी समजून घेतलं की बटाट्याचं ड्राय मॅटर साधारण 20 ते 23% असलं पाहिजे. तेलाचं टेम्परेचर किती असावं, बटाट्याच्या स्लाइसेस किती जाड किंवा पातळ असावेत, तळण्याचा वेळ किती ठेवायचा, मसाल्यात रेशो किती ठेवायचा, हे सगळं ते स्वतः करून पाहू लागले. इतकं की हातात चिप्स घेतल्यावरही ते सांगू लागले की हा बटाटा वेफर्ससाठी योग्य आहे की नाही. क्वालिटीची समस्या पूर्णपणे सुटली. आता बालाजीला मोठ्या पातळीवर नेण्याची वेळ आली. यासाठी चंदूभाईंनी 50 लाखाचं कर्ज काढून पहिलं सेमी ऑटोमॅटिक वेफर्स प्लांट बांधायला सुरुवात केली. पण येथेच मोठा ट्विस्ट आला. ज्या कंपनीकडून प्लांट बसवून घेत होते ती कंपनी मध्येच बंद पडली. म्हणजे प्लांट अपूर्ण, मशीनची कस्टमायझेशन नाही आणि चक्क 50 लाख रुपये धोक्यात होते. पण चंदूभाई घाबरले नाहीत. ते लगेच भाऊसोबत प्लांटमध्ये उतरले. मशीनचे एक एक पार्ट उघडून समजून घेतले. प्रॅक्टिस, चुका आणि परत प्रयत्न असं ट्रायल एरर करत करत हे हळूहळू सेल्फ टफ इंजिनियर्स बनले. शेवटी त्यांनी स्वतः प्लांट दुरुस्त केला, सगळं फिक्स केलं आणि प्रोडक्शन जोरात सुरू केला. हा तो क्षण जेथे मेहनत, हिम्मत आणि जोखीम एकत्र येऊन बालाजीचं नशीब बदलत होतं. चंदूभाईंनी क्वालिटी नीट ठेवली, क्वांटिटी योग्य ठेवली आणि पॅकेजिंग पण चांगली केली. याचा डायरेक्ट रिझल्ट दिसला. 2006 पर्यंत बालाजी वेफर्सने गुजरातमध्ये तब्बल 90% मार्केट शेअर घेतला. म्हणजे जवळजवळ संपूर्ण गुजरात बालाजीचे वेफर्स खरेदी करत होते. पण चंदूभाई येथे थांबले नव्हते. त्यांना माहिती होतं मार्केट मोठं करायचं असेल तर गुजरातल्या बाहेरही जावं लागेल. बालाजी मोठा करायचा असेल तर नुसती मेहनत पुरेशी नव्हती, त्यासाठी नवीन आयडिया आणि सुधारणा गरजेची होती. म्हणून त्यांनी एक R&D लॅब तयार केली. येथे ते लोकांची आवड काय आहे, कोणते फ्लेवर चालतात, कोणत्या चवीला जास्त मागणी आहे, हे सगळं नीट ॲनालिसिस करायचे. लोकांना काय आवडतं, कशासाठी पैसे द्यायला ते तयार असतात, कुठले फ्लेवर जास्त लोकप्रिय आहेत, हे समजल्यावर त्यांनी त्यावरून नवीन प्रॉडक्ट्स बनवले. जसे की चाट चस्का, बनाना चिप्स, खाकरा, रत्नामी सेव, पंजाबी तडका, नाचोस, यम स्टिक्स आणि नूडल्सचा खास फ्लेवर जिप्पी मसाला. म्हणजेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, तिखट खाणाऱ्यांपासून हलकं खाणाऱ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक टेस्टसाठी बालाजीकडे प्रोडक्ट तयार होतं. बालाजीचा सर्वात मोठा कॉम्पिटिटर होता लेज. पण लेजमध्ये एक मोठी कमजोरी होती. त्यांच्या पॅकेटमध्ये वेफर्स कमी आणि हवा जास्त असायची. बालाजीने ही विकनेस नेमकी पकडली आणि थेट लोकांच्या मनाला भेटणारी पंच लाइन दिली. और खाइए बालाजी वेफर्स, क्योंकि इसमें है कम हवा, वेफर्स ज्यादा और फ्लेवर्स वाह वाह. ही ओळ ऐकताच लोकांनी लगेच बदल नोटीस केला. अरे बालाजी खरंच जास्त देतोय. बालाजीचं म्हणणं अगदी स्पष्ट आणि सोपं होतं. त्यांनी जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं. म्हणूनच ब्रँड लोकांना लगेच रिलेटेबल वाटला. त्यांना वाटलं हा ब्रँड आपल्या पैशाची खरी किंमत देतो. बालाजीने बिझनेस वाढवताना एक मोठा बदल केला. ते सतत नवीन हायटेक फॅक्टरीज लावत राहिले. म्हणजेच वेफर्स बनवण्यासाठी अजून चांगल्या, वेगवान आणि आधुनिक मशीन वापरायला सुरुवात केली. त्यांनी इंडियामधला सर्वात मोठा ऑटोमेटेड प्लांट तयार केला, जिथे बहुतेक काम मशीन आपोआप करतं. बालाजीकडे 25,000 टन क्षमतेपेक्षा मोठं कोल्ड स्टोरेज आहे. याचा फायदा असा, बटाट्याचे भाव वाढले, बाजारात बटाट्याचा तुटवडा झाला तरी त्यांचा स्टॉक होल्ड केलेला असल्यामुळे प्रोडक्शन कधीच बंद पडत नव्हता.
बालाजीमध्ये एम्प्लॉईजला कुठलेही कठोर टार्गेट्स दिले जात नव्हते. प्रत्येक वेपर्सकडे चंदूभाईचा पर्सनल नंबर होता, म्हणजे अडचण आली की थेट ओनरशी बोलू शकत होते. येथे रिझ्यूमपेक्षा ॲटिट्यूड जास्त महत्त्वाचा मानला जातो. माणूस प्रामाणिक आहे का आणि शिकायची तयारी आहे का हेच महत्त्वाचं. 2023मध्ये बालाजीला 4,000 कोटींचा बायआउट ऑफर आला, पण त्यांनी तो नाकारला कारण ब्रँड मेड इन इंडिया ठेवायचा होता. एकदा हल्दीरामची फॅक्टरी जळाली तेव्हा बालाजीने त्यांचे प्रॉडक्ट स्वतःच्या प्लांटमध्ये बनवून मदत केली. जरी ते कॉम्पिटिटर होते तरी बालाजीने कधीही घाई केली नाही. नेहमी स्लो अँड स्टेडी, एका वेळी एकच स्टेट जिंकत पुढे गेले. आज बालाजी वेफरचं 25 देशामध्ये एक्सपोर्ट आहे. 5,000 कोटींचं एम्पायर आहे. लाखो शॉपमध्ये मिळत आणि कोट्यावधी कस्टमर रोज बालाजीचे वेफर्स खातात. मित्रांनो, ही गोष्ट फक्त बालाजी वेफरची नाही, ही गोष्ट सांगते की क्लिअर व्हिजन, हार्डवर्क, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असला की कोणीही माणूस कुठूनही स्टार्ट करून खूप मोठं अचिव्हमेंट करू शकतो. थिंक अबाउट इट. जर आपण ही पूर्ण केस स्टडी बघितली तर चंदूभाई आणि बालाजी या नावाचं डेस्टिनी नंबरनुसार न्यूट्रल कनेक्शन जवळपास 75% आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये एकच क्वेश्चन येत असेल, याचा मिनिंग नेमकी काय? सिम्पल आहे. फाउंडर आणि ब्रँड यांचं नाव, एनर्जी आणि पर्पज जेवढं जास्त कम्फर्टेबल असेल तेवढा तो ब्रँड जास्त काळ टिकू शकतो, जास्त स्टेबल राहतो आणि त्याचा बिझनेस अचानक बंद पडण्याची रिस्क कमी होते. आणि अशीच कम्फर्टेबिलिटी आपण बिझनेस केस स्टडी रिपोर्टमध्ये प्रॉपरली ॲनालिसिस करू शकतो. म्हणूनच लेससारख्या जायंट्सने मार्केटिंगवर कोटी रुपये खर्च केले, पण बालाजीने बिझनेस केस स्टडी, ऑब्झर्वेशन आणि क्लॅरिटीवर जास्त ध्यान दिलं. आपलं एम्पायर उभं केलं. एंड रिमेंबर, मेहनत का असर देर से दिखता है पर गलत डायरेक्शन का तुरंत दिखता है. इसीलिए बिझनेस में कंफर्टेबिलिटी और क्लॅरिटी ही असली ताकद है. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बिकॉज नॉलेज शेअर डेली बिकम्स पॉवर परमनंटली.